12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला आणि माघारी आणला. आला का? अगदी तस. नो हे सारिता लवण मिळविता, आमची अवस्था तशीच झाली. कारण मन तर तुझ्या जवळ राहिलं, ते फक्त शरीर आहे. अहो तिथंही आलो, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा, आणि एकदा जाईन गे मायतया भेटे ना माहेरा. मग काय, सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, कधी क्षम मी देईन, क्षमा मी देईन नाहीये बरं का, ते लय हरिपट खतरनाक म्हणतात. सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षमा मी देईन, पांडुरंगा बापरत्मा देववर विठ्ठलाचे बेटे ना आपल्या सेवेसाठी करणे ठेला. अर्थ किती चुकीचा निघतोय तो. समसाठी मी देवाकडे गेलो, देवाला भेटलो आणि देवासारखा झालो. सम सारखं, देवासारखं होणं, आपल्या समसाठी करोनी देवानं मला देवासारखं केलं. कधी केलं? जाईन गे माय, जेव्हा मी नाचत जाऊ त्याच्या गावात धैर्या, सुख देईल विसावा, अशी अवस्था माझी झाली. लय सोपं आहे दादा. देवाचं नाव काही पाप बीप देत नाही, काल वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही पुण्यच देत. फक्त आहे ना काही नियम पाळा. तुळशी माळ, गोपीचंदन, हृदयी कळवळा, गण लावाय माग पुढं बघत जाऊ नका. उद्या परवा कुठं धडकाला मिळाला तर शेजार पाजारच्याला कळावं कुठल्या गँग मधला आहे, नेमका पुरायचा आहे का जाळायचा, एवढा तरी मिळ त्याला लागाव. अशा हिशोबाने आपलं गण लावीत जा, आहे की नाही. ह्या गंधात एवढी ताकद आहे ना. करंगळीचं शेजारचं अनामिका नावाचं बोट जेव्हा इथं स्पर्श होतं तेव्हा माणसाची पॉझिटिव्हिटी वाढते. इट इज सायन्स. शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना, यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक, श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे. 3.5 वेडेगंबसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देटापासनं षडशस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लागते. कळल्यावर लावा. त्याच्यापेक्षा हरिमुखे, जेवढी ताकद याच्यात आहे तेवढीच ताकद याच्यात आहे. पण हे करत असताना काही नियम, 29 उपवास वैष्णवाने केलेच पाहिजे. 20+9 वैष्णव, त्यामध्ये 24 एकादशी, 5 पर्व, वामन जयंती, नरसिंह जयंती, गोकुळाष्टमी, रामनवमी, थोरात थोर शिवरात्री, हे 5 पर्व आणि 24 एकादशी. 15 दिवसाची 1, महिन्याच्या 2. आणि नीट सांगते, मांसाहारा इतकं चुकीचं काही नाहीये. विनंती आहे, महिनाभर कमी तिखट, कमी तेल, कमी मिठाचं खाऊन बघा, टेम्पर लो राहील. हे जी ठोक्यात बायकोगार करता ना ती व्हायचं नाही. तिचं बी ऐकून घ्या चल काय म्हणते नेमकं. हे जे हाय टेम्पर असतं ना कायम, शब्दाला जो राग येतो ना तो आहारामुळे. इट इज सायन्स. युक्त आहार विहार, नेम इंद्रियाशी योग्य खाणं ठेवा. आरोग्याची काळजी घ्या, नाही ते खात जाऊ नका. तर्री तर्री वाढ म्हण, त्या तर्रीनं तर काटा काढला तुमचा. सजने रसा रसा वाढ, रशामुळे तर वाट थोडं झालं जिंदगीचं. तुम्हाला खरं सांगते, देवान माझा ऐक. आई शपथ मी अख्खा महाराष्ट्र माळकरी करीन. फक्त पांडुरंगानं पावसाचं खाता या पट्ट्याच्या हातात द्या. माय मावले हो, ज्याच्या गळ्यात माळ त्याच्याच वावरात पाऊस, है ना. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याच्या बांधाला सुद्धा असं टुबुक पडू देणार महाराज. असं काकडा करणाऱ्याचा असं फुललं पाहिजे, सोमवारी मटण करणाऱ्याचं असं वाळलं पाहिजे महाराज. त्यानं किती दुसऱ्याच्या हिरीचं पाणी चोरून घेऊ द्या, त्याचं काय फुलू द्यायची नाही. देवान माझं ऐका आणि ऐकणार माझं देव. फक्त देवानं माझं ऐकायच्या आधी तुम्हीच माझं सांगतो. तुम्हासी भजारे नाही तरी गेला, एवढा लांब कशाला इशिरा लावायचा, तुम्हीच ऐका हो का. विनंती माझी. ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाची वृद्धिंगता झाल्याशिवाय राहत नाही. फक्त माऊलींना कळू द्या लेकरू माझं. घरात रोज 4 तरी ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचल्या गेल्या. हरिपाठाचा 1 तरी अभंग म्हणला गेला. मी म्हणते जमेल तेवढं रोज 1च ओवी वाचा. रोज
पण वाचा दादा, इतकं देतो ना परमात्मा. 23-24 वर्षाची पोरगी आहे मी, काही एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली नाही वनात जाऊन. फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीला मस्तक लावलं, त्या ज्ञानेश्वर माऊलींना आईचं स्थान दिलं, इतकी कृपा केली. अहो, आम्ही त्यांच्या चरणाला मस्तक लावलं. आज अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणाला मस्तक लावतो का, तर आम्ही त्यांना मस्तक. किती करावं. नोहे सारिता, अधिकार नसताना, पात्रता नसताना इतकं दिलं देवाने. प्रसिद्धी, ऐश्वर्य, स्वाभिमान आणि सगळ्यात मोठं समाधान. हे जे सुख आहे ना, 22 तास आम्ही प्रवास करावा आणि 2च तास कीर्तन करावं. पण त्या कीर्तनात उभा राहिल्यावर असं वाटतं महाराजाकडे बघून एखादा एनर्जी ड्रिंक घेऊन आलता काही. ताकद कळतीये का तुम्हाला? ही जे ताकद आहे ना, ते व्यासपीठात आहे. आमच्यात विनंती, मुलींनो, काय हरकत आहे कंठी घालायला? कंठी म्हणजे कंठाच्या जवळ चिटकून जी तुळशीची माळ असते तिला कंठी म्हणायचं. मी मुलगी म्हणून सांगते, तुमच्या गळ्यात जर एखाद्या मुलाने तुळशीची माळ बघितली ना, तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा पॉझिटिव्ह होईल, एवढी सामर्थ्य त्या गळ्यात तुळशीच्या माळेत असते. एखादी गळ्यात तुळशीची माळ असणारी मुलगी बघावी, मुलगा त्या मुलीकडे वाईट नजरेनं बघणार नाही, बघणार. पोरांनो, तुमच्या गळ्यात तुळशीची माळ दिसली ना, एखादा शत्रू जरी आला तरी तुमचं वाटोळं करणार. तो विचार करेल, हे ज्या बापाचं लेकरो आहे तो साधा, ही माफ करीन पण ते इठेवरचं सोडायचं. किती संकट वाट्याला यायची येऊ द्या, काय दुःख पदरात पडायचं पडू द्या, फक्त विश्वास त्याच्यावर ठेवा. जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाहीत. तो दिवस येईल फक्त वैष्णव. काहीच देव तुम्हाला वेगळं करणार, फक्त इतकं प्रेम करा, जीव दिला, जीव गेला तरी चालेल, पण नामस्मरण सोडायचं, विश्वास कमी होऊ द्यायचा. 16.5 वर्षाच्या कान्होपात्रा वेश्येची मुलगी आहे. कीर्तन नामदेवरायांचं, ज्ञानोबराय टाळ घेऊन उभा, कीर्तन ऐकायला कान्होपात्रा. शेजार पाजारची माणसं म्हणली, नाचणारीची जात कीर्तन ऐकाय बसली. आता ही न कीर्तन करायची ना आम्ही काय करायचं? लोकच होती. तुम्ही काही करा बरं, लोक बोलतातच. आता एवढा सुंदर जरी संकीर्तन सोहळा गेली 24 वर्ष बरोडे दादा करत असतील, तरी अख्खं गाव चांगलं म्हणीन असं 2-4 तरी खौट बोलणारच. त्याचं काय असते, नगराध्यक्ष पैशाचा उतालाय, कुठंतरी खर्चायचं. अरे पैसा खर्चायला लय वाट आहे त्या. मी तर म्हणते पैसा कमवायचा सोपा आहे, खर्चायचा अवघड आहे. ज्याला कुठं खर्चावं कळलं नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. कळलं त्यालाच कळलं महाराज. पैसा खर्चायचाच तर अवघड आहे, कमवायचं काय अवघड आहे. माणसाचं कर्म सत्य असला की पैसा आल्याशिवाय राहत, तो खर्चायचा अवघड आहे. माणसं म्हणतात पैसा माणसाला बदलतो, लक्ष्मी कुणाला बदलत नाही. लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा समाजाला दाखवल्याशिवाय राहत नाही, तो तसाच असतो. लक्ष्मी येऊनही जर तो माणूस परमार्थ करतोय तर अर्थात त्याचे संस्कार प्रबळ. देवाला विसरत नाही म्हणजे प्रारब्ध चांगलं. मी म्हणलं ना, माणसं गोळा करायची अवघड नाही. दादा कशी होतात गोळा, येडी आहेत लोक या विषयाकडे. हे करणं गरजेचं, पण हे प्रत्येकाच्या डोक्यात येत नाही रे. मी म्हणते कोणी दाद देऊ न देऊ, हे जे व्यासपीठ उभा आहे ना, यात खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा आहे तो विटेवरचा मालक त्या प्रत्येकाचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही. जे सामर्थ्याने व्यासपीठात सामर्थ्य देतो. सुरुवात आहे रे, खूप फळ असणार आहेत याची. अजून या विषयाकडे खूप ताकद आहे या व्यासपीठात, करून बघा. चला, लोक बोलतातच. लोक म्हणले कान्होपात्रेला तुम्ही कीर्तन भजन करावी, ऐकावी. माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवलं कान्होपात्रेनं. ज्ञानदादा काय चूक आहे माझी? तुम्हीच म्हणता ना, जातवीत गोत कुळ शिळ मात भजे का त्वरित. मग परमार्थ करताना जात कुळ गोत्र बघून करायचं का? माझं प्रारब्ध प्रबळ नव्हतं की माझे आईबाप वैष्णव आहेत, पण मला कर्म जर प्रबळ करायचं असेल, मला वैष्णव व्हायचं असेल तर हरकत आहे.
बोलतात लोक, नको वाटतो हा जीव. माऊलींनी सांगावं, ऐकत असाल माझं तर ऐका, देवाच्या दारापर्यंत मी नेतो, पण तिथून महागारी यायचं नाही, हे वचन मात्र पाळा. दृष्टी न फिरे. कान्होपात्रेला सांगावं, पायात चाळ, गळ्यात विना, हातात चिपळ्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात कान्होपात्रा नाचतायत. बिदरचा राजा राजगादीवर तेव्हा होता. पंढरपूर महाराष्ट्रात नव्हतं, कर्नाटकात होतं. कानडा राजा, कानडा हा विठ्ठलू, कर्नाटकू तो पहिला कर्नाटकाचा, नंतर पंढरपूर महाराष्ट्रात आलं. त्या राजाने बघितलं किती सुंदर स्त्री आहे, एवढी देखणी आहे, गोंडस आहे, सालस आहे. कोणाची आहे? वेश्येची आहे. तिला म्हणावं इथं कुठं नाचते, दरबारात ये, राणी म्हणून ठेवेल, बोलव तिला. येत नाही. वेश्येचा असून एवढा माज धरून आण. सैनिक पाठीशी लागले. जेव्हा चाकांताने कानोपात्रा पळतायत, मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार, माऊलींचं वचन आठवलं, काही झालं देवाचं दार सोडायचं, पळून पळून पळणार कुठपर्यंत. आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं, गाभारा ओलांडला. आज पहिल्यांदा याची देही, याची डोळा जगाचा मालक पाहिला. तुझं पाहता माझे चित्त तुझे मिठी पडली. आपोआप कान्होपात्रा भगवंताला समप्रिय झाल्या. कान्होपात्रींनी विचार केला, आता मी जर देवाच्या चरणावर थांबवायचं असेल तर मला शरीराचा त्याग करावा, कारण लोक असं थांबू देणार. कान्होपात्र्यांनी एका क्षणात विठ्ठलाच्या चरणावर जीव सोडला. एवढा परमार्थ प्रबळ असावा देव वेगळं करत. तरी लोक म्हणली मिली ती मिली, देवाच्या पायावर मिली. जाता जाता आमच्या विठ्ठलाला अपवित्र करून गेली. मरायचं तर मंदिराच्या बाहेर मरायचं, बरं इथंच मिली. लोकच रती, काय बोलावं त्याला. त्यात अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण म्हणले, याच तोंडाने मंत्र म्हणताना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं. विचार करा, देवाच्या चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असेल. याला गरज ज्ञानाची नाही, मोठ्या मनाची आहे. एक रात्र थांबा, उद्या बघूयात. कान्होपात्रेजवळ रात्रभर अनंत ब्राह्मण थांबले. जगाचा अनंत अनंताच्या स्वप्नात आला आणि सांगतो, अनंता लेकीनं देह सोडलाय माझ्या चरणावर, आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. आज पंढरीच्या गाभाऱ्यात कान्होपात्रा गेलात का पंढरपूरला? मरायच्या आधी जा, जात जा. तसं गाव नाही दुसरं. ऐसे चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर देव कोठे, मृत्यू लोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी उभा असे विठेवर, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. या मज देत कधी दाखवा दिनाचा सोयरा. फार प्रेमळ असं पंढरपूर. दर्शन रांगेनं कधी घेतलं तर झाडाची फांदी आडवी लागते बघा तुम्हाला. त्या फांदीला मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत. तो कान्होपात्रेच्या समाधीवरचा वृक्ष. नामदेवरायांनी एकदा विचारलं, देवा बघता आम्ही तुझे, आम्ही या पोरीला का मस्तक लावायचं? कोण आहे छटछूट पोरगी, तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून? नाही हो नामा, माझ्या चरणावर देह सोडला म्हणून मस्तक लावायचं नाही. देह सोडला तरी संतांचं वचन मोडलं नाही म्हणून मस्तक लावायचं. एवढा जीव माझ्या जीव दिला, पण संतांचं वचन मोडलं. एवढं ज्याला जमलं, तुम्ही सांगा काय अधिकार कमी राहिला? विठ्ठलाच्या आधी नामदेव पायरीचं दर्शन आहे, काय अधिकार कमी राहिला? विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, आम्हा नित्य दीपवाळी. विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. प्रत्येक दिवस सण आहे. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सगळे संत जन भेटतील. झाले राम राज्य काय उणे आम्हासी, काय उणे आम्हासी. धरणी दरी पिके गाई थोडी म्हशी.